पुण्यामध्ये पब संस्कृतीतून ड्रग्सचा महापूर, त्यामुळे पुण्यात पब नकोतच, काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांची मागणी. मुंबईतल्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोडचा पहिला टप्पा फेब्रुवारी अखेर किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटन करणार. देशभरात सीबीआयचे 30 ठिकाणांवर छापे. जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्यासह निकटवर्तीयांवर छापेमारी. मुंबईसह यूपी, बिहार, राजस्थान, हरियाणातही कारवाई होणार. सत्तावीस फेब्रुवारीच्या बैठकीत महाविकास आघाडीतील जागावाटपाचा अंतिम निर्णय. बैठकांना ब्रेक लागल्याच्या खासदार संजय राऊतांच्या उत्तर. शिंदे फडणवीस सरकारकडून अदानींना मुंबई विकण्याचा घाट सुरू. संजय राऊत यांचा गंभीर आरोप. देवेंद्र फडणवीस मुंबईचा सौदा करत असल्याचं राऊतांचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंचा आजपासून 2 दिवसांचा बुलढाणा दौरा. लोकसभा मतदारसंघात आज आणि उद्या एकूण 6 सभा. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची कुटुंबियांची कधीही मागणी नव्हती. नड्डांच्या भेटीनंतर रणजित सावरकरांची स्पष्टोक्ती. राज्यातल्या निवासी डॉक्टरांचा आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून संप. अजित पवारांसोबतच्या बैठकीमध्ये आश्वासनांची पूर्तता न झाल्यानं संपाची हाक. समुद्रामध्ये सुरू असलेल्या जेएसडब्ल्यू कंपनीच्या कामामुळेच रत्नागिरीतल्या जयगड किल्ल्याच्या बुरुजाला तडे. पंचांचा जेएसडब्ल्यू कंपनीवर आरोप. लवकरच कारवाईचाही निर्णय घेणार. सहली दरम्यान 1ली ते 3रीच्या वर्गातील मुलींशी गैरवर्तनाच्या आरोपांप्रकरणी ठाण्यातील शाळेबाहेर पालकांचा मोठा जमाव. शाळा प्रशासनाची बदली करण्याची पालकांची मागणी. महाराष्ट्र भूषण पुरस्काराचं आज वितरण. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पुरस्कार प्रदान होणार. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचीही उपस्थिती. ऊसाचा खरेदी दर प्रति टन 3150 वरून 3400 रुपयांवर. केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. 1 ऑक्टोबरपासून सुधारित एफआरपी लागू होणार. भाजपा आमदार खासदार पदाधिकाऱ्यांची जेपी नड्डा यांनी शाळा घेतली. महागड्या गाड्यांमध्ये फिरून सत्तेचा दिखावा करू नका. सरकारची कामं लोकांना साध्या भाषेत समजावून सांगा. नेत्यांचे कानही टोचले. लग्न झालं म्हणून महिलेला नोकरीतून काढता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल. याचिकाकर्त्या महिलेला 26 वर्ष जुन्या प्रकरणात न्याय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.